नक्कीच वेळ अभावी आम्हाला हा सामना 5 षटकांचा करावा लागतोय. विनंती करा दोन्ही पंचांना. त्याचबरोबर इकडे पुन्हा एकदा विनंती, तेव्हा मगाशी इंडिव्हिज्युअल स्कोरचा नक्कीच उल्लेख झाला, तेव्हा अजून एक इंडिव्हिज्युअल स्कोर आजच्या दिवसातील ठोकणारा अभि साळगावकर सुद्धा ग्राउंडवर इकडे उतरलाय. त्याच्या साथीला तन्मय स्ट्रायकर झेंडवर. आणि आजच्या दिवशी ऑलराऊंड परफॉर्मन्स जर कुठच्या खेळाडूने केलाय तर तो या खेळाडूने, ज्याच्या हातामध्ये आता चेंडू आहे, रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी. प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॅटिंग आणि त्याचबरोबर चांगली बॉलिंग सुद्धा इकडे करण्यात आली आहे. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या झाली आहे 1 धावा. दरम्यान यष्टीच्या मागे बॉल गेलाय. बॉलचा प्रवास डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सहज गेल्या 2 धावा. फलंदाज इकडे आपण पाहतो एका बाजूला अभि साळगावकर दिसतोय, नॉन स्ट्रायकर झेंडवर. आजच्या दिवशी ज्याने 3 चेंडूवर 3 मोठे फटके मारण्याचा पराक्रम केला. हॅलो, धावसंख्या 5 धावांनी बरोबर केली जाते. तन्मय स्ट्रायकर आणि त्याबरोबर सुंदर झेल टिपण्याचा नक्कीच इकडे दृश्य एका क्षणाला वाटलं होतं कॅच ऑफ द डे झालाय की काय, पण मात्र इकडे कौतुक झालंय हरिगौडाचं, कारण त्याचा अटेम्प्ट हा सुंदर होता. चांगला प्रयत्न त्याने केला. नक्की प्रकारचे झेल दिसायला अगदी सहज सरळ सुमधुर वाटतात पण ते तितकेच कठीण असतात. मात्र तिकडे 1 धाव परिपूर्ण, धावसंख्या 6 वर. मोठा फटका टोलवायचा अभि साळगावकर, आपला ट्रेडमार्क पूल करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर एक रिस्की क्विक सिंगल सुद्धा इकडे चोरली जाते. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. गौरेश कांबळी पुन्हा एकदा नावाला न्याय देणारी इकडे कामगिरी करतोय. षटकही झाली आहे सांगता आणि या षटकामध्ये एकंदरीत त्याने धावा कन्सिड केल्यात, ते म्हणजे 6. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त, धावसंख्या 6 वर. धावसंख्या 7. नवीन गोलंदाज येतोय आपल्या बॉलिंग मार्ग रवींद्र दांगोजी. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस रवींद्र दांगोजी अजून एक अष्टपैलू खेळाडू, आक्रमक शैलीची बॅटिंग फटकेबाजी आपण पाहिली गेल्या मॅच मध्ये. याकडून पहिल्या मॅच मध्ये नक्कीच उपलब्ध नव्हता पण त्याच्या आल्याने मात्र अजून संघाची ताकद ही अजून वाढली आहे. त्याचबरोबर हार्ड हिटर गजा सूरज सुद्धा या टीम मध्ये सामील झालेला दिसतोय गेल्या मॅच पासून. म्हणजे एक चांगला सुसज्ज असा संघ बांधण्यात आला रेडी संघाच्या बाजूने. प्रत्येक खेळाडू हा मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतो, प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो, पण मात्र जे सगळ्यात अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येते.
पहिल्या ओव्हरची जबाबदारी पार पाडली ती गौरेश कांबळीने तिकडे दिलेत 7 धावा आणि त्याचबरोबर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे ती म्हणजे एका बाजूने आता आपण पाहतोय जितेंद्र नागोजीच्या हातामध्ये अभि साळगावकर एक महत्वाचा फॅक्टर ठरेल या मॅच मध्ये उभारण्या संघासाठी. पहिला बॉल खेळून काढतोय ऑफ साइडला जिकडे सिद्धार्थ कांबळी चेंडूची करतोय परती तोपर्यंत 1 धाव आणि एक खास बात म्हणजे गौरेश कांबळीने मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या दोन्ही बॅटर्सना कारण हे दोन्ही फलंदाज प्रत्येक बॉलरवर इकडे सकाळपासून आक्रमण करतायत आणि अशा अटॅकिंग बॅटिंग समोर मात्र एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिकाने दाखवलं आणि गौरेश कांबळी एक असा गोलंदाजीकडे अनुभव हा परिपूर्ण आहे अनुभवाची कमतरता याकडे नाही आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जिथे नागोजीचाही दिसतोय. दरम्यान धावसंख्या 1 ने वाढवत परावर्तित 8 धावांवर 8 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. दरम्यान लेग साइडला टोलवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर स्वीपचा एक चांगला अटेम्प्ट पण तरी सुद्धा मात्र बॅट बॉलचा योग्य संपर्क होत नसल्या कारणाने इकडे रिस्की रन होता. कुठल्याही फलंदाजाला माघारी जाऊ शकलं असतं नक्कीच पाठवू शकलो असतो तो म्हणजे गजानन सूर्यजीने पण मात्र दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सेफली पोहोचतायत. धावसंख्या झाली आहे याचबरोबर 9 धावांवर. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही सिंगल डबल्स वर भर दिली जाते इकडे. या दरम्यान भर देण्यापेक्षा इकडे म्हणावं लागेल की त्या दर्जाची बॉलिंग होते कारण ज्या फॉर्म मध्ये अभि साळगावकर या संपूर्ण सीझन मध्ये अशा एवढ्या तगड्या आक्रमक शैलीच्या बॅट्समॅनला बांधून ठेवणं हे कार्य सोपं नाही पण हे कठीण काम नक्की सोपं करून दाखवलंय गौरेशने आणि त्याच्याकडे पाठीमागे टाकायला असलेल्या बॉलर जितेंद्र नागोजीने. फील्ड मध्ये बदलाव केला जाईल अजूनही ग्लेनचं पण षटक येणं बाकी आणि याचबरोबर चांगलं नक्कीच विकेट किपिंगचं प्रात्यक्षिक गजा सूर्याजी एक उत्कृष्ट दर्जाचा विकेट किपर नक्कीच बरीच वर्षासाठी संघाचं प्रतिनिधित्व केलंय. यष्टेंच्या मागे बरीच वर्ष त्याने कार्य केलंय आपल्या संघासाठी योगदान दिलंय एक विकेट किपर म्हणून. दरम्यान धावसंख्या घडली गेली ती मात्र 10 धावांवर 1-0. ऑफ साइडला बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि स्क्रीनवर येतोय अक्षय राणे. कॅच नक्कीच काय होतं रिफ्लेक्सेस अगदी खूप फास्ट रिएक्शन टाइम एवढा कमी होता की जोपर्यंत बॅट्समॅनला कळलं की बॉल कुठे पिच झालाय योग्य दिशेवर कव्हर्सला भेटण्याचा प्रयत्न पण भेटतो ते फक्त हात चेंडू अक्षय राणे याची आणि एक चांगलं झेल. रिएक्शन टाइम कमी होती पण तरी सुद्धा बॉलला योग्य जज केलं आणि एक चांगलं झेल टिपलं आणि सांघिक धावसंख्या 10 असताना पहिला गडी बाद. संघाला खेळताना पाहण्यासाठी नवीन फलंदाज राधाकृष्ण पेडणेकर. उंच पुरा फटका झेल खाली फील्डर आणि त्याचबरोबर चांगला झेल एक मोठी धाव घेतली. एका क्षणाला वाटलं होतं राहुल राणे पोहोचतोय की नाही चेंडूपर्यंत स्लोली करून त्याने रनअप घेतलं पण मात्र तीच स्पीड मेंटेन ठेवत एक क्षणाला वाटलं होतं की राहुल राणे पोहोचेल की नाही असे बरेचसे प्रश्नचिन्ह उद्भवत होते रेडी संघाच्या फिल्डर्सच्या मनामध्ये पण मात्र आत्मविश्वास एवढा होता की तो पोहोचला आणि झेलालाही कन्वर्ट केलं. सलगच्या 2 चेंडूत 2 मोठे हादरे देतोय. आलेत आणि त्याच ग्रामस्थांनी लावलेले पारितोषिकांची खैरात या गिरोबा मैदानावर.
त्याचबरोबर किपू डीजे याचकडून राहुल राणेसाठी इकडे पारितोषिक आलंय 100 रुपयाचं. त्याचबरोबर ग्लेन फर्नांडिसला इकडे पारितोषिक आलंय सायमन डिसोजा याचकडून प्रत्येक विकेटसाठी ग्लेन फर्नांडिसच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर किपू डीजे याचकडून 100 रुपये म्हणजे ग्लेन फर्नांडिस प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. ग्लेन फर्नांडिस फिरकीचा जादूगार म्हणून संबोधलं जातं. अगदी कमी वयातच ग्लेनने नावलौकिक कमवलं. याच रेडी संघाकडून खेळत असताना त्याने सुरुवात केली व त्यानंतर मध्ये पाठी वळून बघितलं नाही. फ्रेंडशिप चेनवन रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला राजाराम वडे तळावडे सारख्या मातबर संघांकडनं खेळण्याचा अनुभव आणि तो अनुभव मात्र आता या संघाला प्राप्त होतो. पहिला चेंडू हा आपण पाहतोय पंचचा इशारा की तो चेंडू निर्धाव म्हणून गणला जाईल. धाव संख्या ही मात्र झाली आहे ती 10 धावांवरच रखडली जाते. यावेळी सोनचपुरा फटका कनेक्शन झालंय की नाही. अक्षय राणे सेफ हँड्स येतो स्क्रीनवर आणि पुन्हा एकदा अक्षय राणेचं दुसरं झेल. एका विकेटला जे 200 रुपये लागू होते ते अगदीच इकडे आपण पाहतोय लागू झालेत. एका बाजूने ग्लेन फर्नांडिसला आणि एक चांगलं झेल सुद्धा अक्षय राणेकडून दिसतंय. हे दुसरं झेल या मॅच मध्ये आणि हवी असलेली विकेट आक्रमक शैलीचा चांगल्या फॉर्म मध्ये असलेला अभि साळगावकर जाईल बॅक टू द पवेलियन. सांघिक धावसंख्या असताना डबल डिजिट 10 गडी क्रमांक दुसरा तंबूच्या आसऱ्याला टीचे. हवी असलेली विकेट ही साध्य केली जाते. अभि साळगावकर पकडले नवीन फलंदाज राकेश सारंग हा सज्ज होईल. ग्लेन फर्नांडिसच्या प्रत्येक विकेटला लागू झाले 200 रुपये त्याला नक्कीच प्राप्त झाले ते म्हणजे किपू डीजे आणि त्याचबरोबर सायमन डिसोजा याचकडून प्रत्येकी 100. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या ही 10 धावा. नवीन फलंदाज राकेश सारंग सज्ज स्ट्रायकर एंडवर. हलकी दिशा दिली आहे लेग ग्लान्स आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा दुखापतग्रस्त सकाळच्या 17 पासून इकडे दुखापतीपासून संघर्ष करतो राकेश सारंग. पण तरी सुद्धा हीच असते जिद्द, हीच असते नक्कीच मेहनत, हा असतो हट्ट तो प्रत्येक खेळाडूचा आपल्या संघाला विजय रथावर स्वार करून देण्याचं. आणि याचंच एक सुंदर प्रात्यक्षिक, याचंच एक अव्वल दर्जाचं उदाहरण म्हणजे राकेश सारंगची हे निस्वार्थ खेळी. सकाळच्या 17 पासून तो नक्कीच दुखापतग्रस्त आहे पण तरी सुद्धा मात्र प्रत्येक मॅच मध्ये तो उतरला. प्रत्येक मॅच त्याने बॉलिंग केली आणि प्रत्येक मॅच मध्ये चांगले नक्कीच फिल्डिंग करत आपल्या संघाला मोठं योगदान दिलं. नक्कीच हीच जिद्द प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असणं हे अतिशय अनिवार्य आणि नक्कीच या जिद्दीला सलाम. कमेंट्री बॉक्स मधून तेजस चौलेकर स्ट्रायकर्स एंडवर. लेग साइडला डोळण्याचा प्रयत्न आणि इकडे फिल्डरला बीट केलंय पण डीप मध्ये संरक्षण तर नक्कीच आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर थोड्याशा बॅकवर्ड पोझिशनला तैनात होता आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव. आणि त्याचबरोबर धावसंख्या परिवर्तित खूप वेळेनंतर केली जाते ती 12 धावांवर. मोठा फरक होता. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दुखापतग्रस्त. नक्कीच खूप त्रास होताना दिसतो एका बाजूने राकेश सारंगला. एवढा त्रास होत असताना सुद्धा एवढे त्रास सोसतोय फक्त आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या योगदानासाठी. कारण त्याला माहिती आहे हा खूप महत्वपूर्ण सामना आहे आणि हा महत्वपूर्ण सामना जर जिंकायचा आहे तर त्याचं असणं हे अतिशय महत्वाचं ठरेल उलांडा संघासाठी. हॅलो
मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. बाबलभाई गावडे. धावसंख्या आपण गुणतालिकेवर पाहतोय ती झाली आहे ती 12 धावा. हे षटक ग्लेन फर्नांडिस अद्यापर्यंत 5 चेंडूचे इकडे खेळ समाप्त झालाय. राकेश सारंग पुन्हा एकदा पुनरागमनाच्या अगदी मार्गावर दिसतोय. ग्लेन फर्नांडिसच्या षटकातून एका चेंडूचा खेळ होणं बाकी. ₹200 मानकरी तर नक्कीच ठरलाय आणि रेडी संघाचे संघ मालक स्वतः माननीय श्री रिचर्ड लोबो सुद्धा इकडे उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्या संघाचा सामना अतिशय जवळनं पाहत आहेत. प्रत्येक चेंडू मागे आपल्या प्रत्येक बॉलरला नक्कीच चांगलं समर्थन करतायत. चांगलं योगदान त्यांचंही. ज्या रीतीने नक्कीच खेळाडू हे ग्राउंडच्या आतमध्ये आपल्या संघटनेमध्ये असतात आणि त्याचप्रमाणे या खेळाडूंना नक्कीच जर समर्थन करायचं आहे तर त्या सगळ्या समर्थकांचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो. सगळ्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी, खेळाडूंना समर्थन देण्यासाठी. आणि तेच समर्थन नक्कीच मोलाचं ठरतं जेव्हा कुठलाही खेळाडू खेळत असतो. नक्कीच ज्याप्रमाणे मोबाईलला चार्जिंगची गरज असते त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूला समर्थन अर्थात सपोर्टची आवश्यकता आणि तो सपोर्ट इकडे भरभरून प्राप्त होतोय रेडी संघाला त्यांच्या सगळ्या संघादारांकडून, सगळ्या समर्थकांकडून. आता दुर्भाग्य नक्कीच म्हणावं लागेल, राकेश सारंगला रिटायर्ड होट स्वरूपात बाद व्हावं लागतंय. नक्कीच गेला होता आपल्या संघाला योगदान देण्यासाठी पण मात्र आता इकडे इजा थोडीशी जास्त झाली दिसते. दुखापतग्रस्त आणि नक्कीच दुखापत थोडीशी आता इंटेन्सिटी वाढलेली दिसते आणि त्यामुळे रिटायर्ड होटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागतंय ते राकेश सारंगला. पण नक्कीच दाद देईन. एवढी दुखापत होऊन सुद्धा मैदानाने संघासाठी आपली जिद्द सोडली नाही. संघासाठी तरी सुद्धा तो उतरला पण मात्र आता त्याच्यावर नक्कीच वर्चस्व गाजवलं आहे त्याच्या दुखापतीने. निखिल सज्ज होतो स्ट्रायकर्स एंडवर. दरम्यान इकडे आपण पाहतोय टॉट चेंडू आणि याचबरोबर ग्लेन फर्नांडिस फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 3 षटकांच्या अखेरीस मात्र 12 धावा. 12 धावा हे धाव फलकावर लावले जात आहेत. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू पुरवले आहेत ते सन्माननीय श्री दादा मसूरकर यांचं आगमन होतं आहे. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दादा मसूरकर. गौरेश कांबळी घेऊन येतो चौथं षटक. तेजस ओलकरला पहिला चेंडू. ग्लेन फर्नांडिस अगदी वेगाने बरोबर येतोय. सुरेख थ्रो आणि तेवढंच चांगलं गॅदर सुद्धा पाहायला मिळालं. एक रनआउटची अपील केली जाते. नक्कीच पंचांकडे गजा सोळजीकडून फिल्डिंगचं स्तर हे नक्कीच उंचावलेलं दिसतंय एखाद्या रेडी संघाचं. कारण एक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय जय मनसेश्वर उमदांडा संघाला. धाव संख्या झाली आहे या एका धावेच्या सहाय्याने 13 या आकड्यावर 13 धावा. गौरेश कांबळेचं हे सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटक आपल्या स्पेलचं अंतिम ओव्हर घेऊन आलंय आणि या इनिंगचा विचार करताच अजून एकही चौकार किंवा षटकार खेचलेला नाही कुठल्याच बॅट्समनने.
आणि इकडे धावायचं की नाही ही दुवा मनस्थिती नक्की झाली. पंचांचा इशारा आलाय तो म्हणजे वाईटचा. त्याचबरोबर या संपूर्ण मॅच मधील पहिली अतिरिक्त धाव ही दिली जाते. बॉलिंगचं स्तर यावरनं कळतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या टीम्स स्ट्रॉंगेस्ट बॅटिंग आणि बॉलिंग लाईनअप एक ऑलराऊंड परफॉर्मन्स असतो त्या टीम्सच्या यादीमध्ये रेडीचं हे नाव अगदी अव्वल आणि नेहमी घेतलं जातं. कारण एवढे ऑलराऊंडर्स या संघामध्ये भरून पडलेत आणि तेच कार्य हे प्रत्येक चेंडू मागे दिसतंय. उघडांडा संघासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यांना हा सामना जर नक्की जिंकले तर त्यांना सोपं होऊन बसेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी. आणि हे जर लक्ष ठेवून त्यांनी बॅटिंग केली तर अर्थात एका चांगल्या रिस्पेक्टेबल टार्गेट पर्यंत ते पोहोचू शकतात समोरच्या संघाला देण्यासाठी. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 16 धावांवर. डाऊन द राऊंड आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल. गौरेश कांबळीच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य नक्कीच सांगून जात आहे सर्वांना. कॉट अँड बोल्ड ची एक छोटीशी संभावना उद्भवली होती ग्राउंडवर नक्कीच, पण तिकडे सुटते. प्रत्येक धावासाठी संघर्ष हा सुरू. एकही मोठी धाव नाही, एकही मोठा फटका निघालेला नाही. हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो या छोट्या धावसंख्येमागे. ओव्हर करण्याचा प्रयत्न, झेल खाली आहे फिल्डर आणि तो टिपेल एक सुंदर झेल. त्याचबरोबर माघारी परतावं लागेल ते फलंदाज निखिल याला. हरिगौडा एक चांगलं झेल टिपतोय आणि त्याचबरोबर अजून एक गडी हा तंबूच्या आसऱ्याला. 4 गडी हे तंबू आसऱ्याला माघारी परत आहेत. संघिक धावसंख्या ही 16 असताना 16 धावा धावफलकावर. आगमन होत आहे दादा मसूरकर यांचं. त्यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. दादा मसूरकर. निक ब्रिटो आल्या पावली माघारी परतावं लागेल. गौरेश कांबळीने आज मात्र जादू बिखेरली आहे प्रत्येक मॅच मध्ये. आज असे फलंदाज कमीच असतील ज्यांनी गौरेश कांबळीच्या बॉलिंगवर अटॅक ओपन केलाय. कारण जो आहे जिकडनं बाहेर पडणं हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मोठ्या फटक्यांची साथ येईल. ती मोठ्या फटक्यांची साथ घेऊन कोण येतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या ही मात्र 16 धावा झाली आहे. चौथं षटक हे अतिशय सहलीच्या मार्गावर. हॅट्रिकचा चेंडू होता पण मात्र त्याला इकडे खोदून काढलं जातं लेग साईडला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत एका साईडला रिस्की रन. इकडे आधी एकतर विकेट जातात आणि त्याचबरोबर ही घाई महागात पडली असती. गौरेश कांबळीला नक्कीच हॅट्रिक हुकते पण मात्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी. गौरेश कांबळीचा सुरेख स्पेल. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि धावसंख्या ही अजूनही रखडली जाते. ती मात्र एकंदरीत 17 या आकड्यावर. उर्वरितच्या 6 चेंडूंचा खेळ शेष या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये पहिल्या वहिल्या. या स्पर्धेसाठी केले ते आमचे अमितजी हाडिये यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अमितजी गावडे
सॉरी अमितजी हाडिये. घरी परतावं लागेल ते सुरेश मांजरेकरला नक्कीच कुठलीही धावसंख्या न स्कोर करता बॉल झालाय आणि इकडे धाव संख्या किती आहे केविलवाणी स्थिती आहे त्यांची फक्त 17 या आकड्यावर. प्रत्येक डिचोलकर तुम्ही फलंदाज सज्ज. ऑफ साइडला बॉल नक्कीच कट केलंय आणि तिकडे बॉल सुद्धा येईल. तिकडे बॉल आपण पाहिलं ड्राईव्हच्या मार्फत मारलेला फटका जोपर्यंत फील्ड केला जाईल सिद्धू कांबळेकडून तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव. तेजस जोलेकर आज मात्र याची बॅट शांत राहिली. आता हीच योग्य वेळ आहे, यापेक्षा चांगली संधी मिळू शकणार नाही तेजसला. आणि नक्कीच संधीही साधली आणि ताकदीचं पुरेपूर प्रदर्शनही दाखवतो जोलेकर. त्याच्या बॅटमधून निघतो एक लांब लचक खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषे फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि धावसंख्येत पण मोठी भर होईल. याच बरोबर 24 ही धावसंख्या आपण पाहतोय मैदानावर. फील्डमध्ये थोडासा बदलाव केला जातो आणि नक्की तेज जोलेकर आहे कसा फलंदाज कुठल्या बाजूने बिग हिट लावेल याचं सांगणं नक्की थोडंसं कठीण. त्यामुळे इकडे एक एक्स्ट्रा फिल्डर पण लावलाय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला जितेंद्र नागोजी तिकडे तैनात केलंय. पुन्हा एकदा तोच फटका पण यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू सीमा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी आणि नक्की जसं म्हटलं होतं हीच ती योग्य संधी. या संधीची प्रतीक्षा करत होता तेजस जोलेकर सकाळच्या सत्रापासून. सलगच्या 2 चेंडू 2 मोठे फटके लगावले जात आहेत आणि आता धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीमध्ये परिवर्तित होताना दिसते. धावसंख्या झाली होती 30 धावांवर. अजून 2 मोठे फटके जर निघाले तर नक्कीच उबदांडा संघाच्या बॉलर्सकडे एक अशी धावसंख्या उभी असेल जी ते डिफेंड करू शकतात या मैदानावर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ उर्वरित. पुन्हा एकदा जे केलं होतं सकाळच्या सत्रामध्ये अभि साळगावकरने ओपनिंग पेअर मध्ये तेच काम करतो तेजस जोलेकर ऍज अ फिनिशर. 3 चेंडू 3 मोठे फटके मारण्याचा पराक्रम आज मात्र उबदांडा टीमच्या 2 बॅटर्सनी केलाय. तेजस जोलेकर धावसंख्या झाली आहे 36 धावा. 3 चेंडू 3 मोठे लांब लचक गणगणित फटके. अटॅक ओपन केलाय रोहित केळुसकरच्या गोलंदाजीवर आणि 3ही फटके देखणे लायक नक्कीच लेग साइडला आपण पाहिले. चेंडूला जाऊ देतोय पंच दंडित करतायत. चेंडू पुन्हा करावा लागेल. यालाच म्हणतात प्रेशर, यालाच म्हणतात दबाव जो तणाव इकडे बनतोय रोहित केळुसकरवर. 37 धावा धावफलकावर आपल्याला दिसत आहेत. टार्गेट डिफायनिंग चेंडू असेल जो चेंडू सांगेल की धावा काढायच्या आहेत रेडी संघाला सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा बॉलला जाऊ दिलं. नक्कीच बॉलरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पुरेपूर दिसतोय जोलेकरचा आणि नक्की तेजस जोलेकर आज सकाळच्या 2 सामन्याला थोडासा शांत वाटत नक्कीच होता पण आता मात्र बॅट ही योग्य वेळेला
तापली आहे, बॅट ही योग्य वेळेला बोलायला सुरुवात केली आहे. अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी. मोठा फटका टोलवायचा होता आणि नक्कीच नाराज आहे यावेळी. सपर्ती केली आहे ती बॉलरने. तर हे आहे उर्वरित समीकरण. धावसंख्या झाली आहे 38 म्हणजे 38 धावा, म्हणजे अर्थात विजयासाठी पाहिजे ते 39 धावा हा सामना जिंकण्यासाठी. आपल्याकडे चेंडू असतील 30 आणि त्या 30 चेंडूंच्या कालावधीमध्ये आपल्याला काढायच्या आहेत ते एकंदरीत 39 धावा. एरन इलेवन रेडी संघ हा सामना जिंकण्यासाठी घेऊन जातात पुढल्या इनिंग मध्ये योगेश परब आणि त्याचबरोबर अशोक नाईक सर. जितेंद्र नागोजी और गजा सूर्या जी ये ओपनिंग जोड़ी मैदान पर, और पावर प्ले का पहला ओवर लेकर बॉलिंग मार्ग पर दिखाई देते हुए गेंदबाज निक ब्रिटो पहला ओवर पावर प्ले का लेकर। आखिरी ओवर में रन बने, खास करके तोड़फोड़ की बल्लेबाजी की, नहीं तो एक लो स्कोर का मुकाबला दिखाई दे रहा था मैदान पर। अंतिम ओवर में 3 बड़े छक्के लगे लगातार बल्लेबाजी में तेजस जुवले करके, और वहीं पर थोड़ी सी ठीक ठाक हो गई। देखना होगा 5 ओवर का मैच है, 39 का टारगेट है, किस तरह से मुकाबला होता है। एक अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी, क्योंकि सामने एरन इलेवन रेडी क्रिकेट टीम एक बहुत ही शानदार खेल कर रही है आज। आणि निकसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक घोषित होते। सन्माननीय टिपू डीजे, धन्यवाद। तो वो पहला ओवर जारी, अंपायर का इशारा, खेल की शुरुआत निक गेंदबाजी करते हुए। पावर प्ले का ओवर और छोटे गेंद, इस बार एक मिस टाइम शॉट, क्या मौका बनेगा? जी बिल्कुल करीबी मामला था लॉन्ग ऑफ पर, लेकिन थोड़ा सा दूर गेंद, और जब तक गेंद को फील्ड करते 2 रनों के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर एरन इलेवन रेडी क्रिकेट टीम का। 39 का टारगेट है, थोड़ा सा छोटा है जरूर, आपको अच्छी फील्डिंग और गेंदबाजी
करनी ही पड़ेगी इस मैच में। 2 रन के साथ अराउंड 11 रेडी क्रिकेट टीम का रनों का खाता शुरू होता हुआ मैच में। सामने लेफ्ट हैंडर बैटर जितेंद्र नागोजी। छोटे गेंद फिर से यह मौका बनेगा। बिडॉन पर फील्डर राधाकृष्ण पेडनेकर और इसी के साथ पहला विकेट चला गया मैदान पर। 2 रन 1 विकेट के नुकसान पर। काल ज्यांचा वाढदिवस थाटामाटात संपन्न झाला असे अष्टपैलू खेळाडू किरण परब यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। त्यांच्या बरोबरच सिंधुदुर्ग क्रिकेट संघ आणि गोपाळ बटा एक अनोखं नातं। गोपाळ बटाचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। एक मोठी स्पर्धा परवाच रविवारी जिंकली। एका स्पर्धेत मिठभावमध्ये सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली आणि गणेश कुबल अष्टपैलू छोटा पॅकेज बडा धमाका। गणेश कुबल तुम्हाला पण आमच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। तो नए बल्लेबाज गौरेश कांबड़ी मैदान पर 2 रन 1 विकेट पर। छोटे गेंद पुल किया इस बार ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर 1 रन तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री से। पावर प्ले का ओवर है, 2 फील्डर बाहर है, एक वाइडेस्ट लॉन्ग ऑन और दूसरा डीप मिड विकेट बाउंड्री पर। 1 रन खाता खोला इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 3 पर 1 विकेट के नुकसान पर। गजा सूर्या जी स्ट्राइक पर आउट होकर वापस जितेंद्र नागोजी। निक को मिली सफलता, कैच को पकड़ा राधाकृष्ण पेडनेकर ने और सामने स्ट्राइक पर गजानंद सूर्या जी। दाहिने से ओवर द विकेट बिल्कुल कमेंट्री बॉक्स की ओर से। सामने शायद एक मुश्किल सा मौका था, क्या गेंद निकलेगी? नहीं, बिल्कुल लॉन्ग ऑन पर बड़ा दूर का फासला तय किया फील्डर ने और जब तक थ्रो पहुंचता 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। थोड़े से हाथों पे मेरे ख्याल से बिल्कुल लगी थी गेंद, लेकिन कैच मैं नहीं कहूंगा, ये मुश्किल सा मौका था। हाफ चांसेस जिसे कहते हैं, अगर थोड़े से राधाकृष्ण पेडनेकर जैसे अगर लंबे खिलाड़ी होते तो यह मौका बन भी सकता था। फिलहाल 2 रन मिले और 2 रन के साथ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर पिच, ये कड़क शॉट वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। यांच्याकडून मायकल लोबर थँक्यू। प्रत्येक षटकारासाठी यावेळी मात्र चॉप करतोय कवरला, एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक। कोई स्कोर नहीं जो कि स्कोर के खाते में, स्कोर वहीं पर रुका हुआ। पहला ओवर समाप्त हुआ, एक विकेट चला गया, एक बड़ा शॉट लगा निक की गेंदबाजी पर और 39 रनों के टारगेट के सामने स्कोर हो चुका है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। या सप्ताहात 3 मोठे कार्यक्रम, महोदय पर्वणी, आज गणेश जयंती आणि त्याचबरोबर येत्या 17 तारखेला मानसवेश्वर जत्रा। म्हणजे एकंदरीत या 8-10 दिवसात 3 मोठे कार्यक्रम संपन्न होत आहेत आपल्या विभागात। आणि कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। गणेश कुबल, त्याचबरोबर सुरेश परब आणि काल किरण परब यांचा वाढदिवस संपन्न झाला। तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ, गेंदबाजी में परिवर्तन होगा, फील्डिंग में तब्दीली होगी। सामने बैटर है गौरेश कांबड़ी और गेंदबाजी के लिए आ चुके हैं जय मानसवेश्वर वेंगुर्ले क्रिकेट टीम की ओर से
रवि आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। आगे निकलकर डाउन द ग्राउंड वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक बिल्कुल गजब का टाइमिंग। गौरेश कांबळे के बल्ले से गेंद चली गई सी बारेका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। मैच को टोटल जीतने के लिए 5 ओवर में, और इस बार फिर से आगे निकले थे, ऑफ साइड पर खेलना चाहते थे, गेंद थोड़ी सी बाहर ऑफ स्टंप से गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। लॉन्गा बाउंड्री पर फील्डर है तैनात। ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप लॉन्ग ऑन, ये 4 फील्डर बाउंड्री लाइन पर। आड़े बल्ले से इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर राधाकृष्ण पेडनेकर गेंद को उठाते फील्ड करते। तब तक समय मिला दोनों बल्लेबाजों को एक सिंगल का, और 1 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 17 रन 1 विकेट के नुकसान पर, 18 रन। 21 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। इस ओवर के बाद 3 ओवर का खेल अभी मैच का बाकी। हल्के से कलाई का बहुत ही बढ़िया क्रिकेट, हल्के से खेला ढीले हाथों से, पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए पलटे, और जब तक आते गेंद को फील्ड करते 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। एक बहुत ही अच्छा क्रिकेट मैदान पर 2 रन के साथ टोटल आगे हुआ 23, लॉस ऑफ 1 विकेट। एक दो विकेट बहुत जल्द लेनी पड़ेगी जय मानसेश्वर उबादंडा वेंगुर्ले क्रिकेट टीम को, नहीं तो ये मुकाबला 1-2 बड़े शॉट के बाद थोड़ा सा आसान हो जाएगा अराउंड 11 रेडी क्रिकेट टीम को। ड्राइव किया बॉलर के पास से, फिर से एक बार पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन लॉन्ग ऑन बाउंड्री पर बहुत ही तेजी के साथ गेंद को आते उठाते फील्ड करते एक सिंगल बना दिया दोनों बल्लेबाजों ने। 24 पर पहुंचा एक सिंगल के साथ टोटल। सामने गौरेश कांबळे नॉन स्ट्राइकर, इन पर गजानन सूर्या जी, और लेफ्ट आर्म राउंड विकेट रवि गेंदबाजी कर रहे 10-12 कदमों के साथ अपने बॉलिंग मार्ग पर। सामने बॉलर के पास से फिर से, मेरे ख्याल से मारना कहां पर चाहते थे, गेंद कहीं पर निकली, ऑफ साइड पर खेलना चाहते थे, गेंद ऑन साइड पर, लेकिन रन बन गया। मिड ऑन पर फील्डर गेंद को फील्ड करते, खेल 2 ओवर का समाप्त हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 22। अच्छे गेंदबाज है, कई बार हैट्रिक मुकम्मल कर चुके हैं, बल्लेबाजी में भी खासा योगदान दे चुके हैं, और छत्रपति प्रीमियर लीग बिल्कुल यादगार रही थी उनके साथ। देखना होगा, काफी दारोमदार होगी, अनुभव है क्रिकेट का ढेर सारा। और सामने गौरेश कांबळे बिल्कुल फॉर्म में दिखाई देते हुए। तीसरे ओवर की शुरुआत। तेज गेंद, इस बार लोअर फुल टॉस खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं, और गेंद चली गई विकेट के पर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सामने अगर दोनों टीमों की बात की जाए, एक विकेट की तलाश है, 1-2 विकेट मैच में वापसी होगी, और 2 बड़े शॉट मैच आसान हो जाएगा। आगे निकलकर खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे सुरेश मांद्रेकर, ऑफ साइड पर ज्यादा मौका नहीं दे रहे थे, आगे निकले थे बड़े शॉट के लिए गेंदबाज बल्ले में कोई संपर्क नहीं रहा। (22) टोटल, और फिर से लगातार परेशान किया गौरेश कांबळे को। बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत शानदार ओवर।
लेकिन सफलता महत्वपूर्ण रहेगी आपके लिए। विकेट दबाव आएगा नए बल्लेबाज पर। 17 रन चाहिए, स्कोर रुका हुआ 22 पर और 17 रन बनाने के लिए गेंदे बची है 15 चेंडूत 17 धावा। बिल्कुल आपके लिए कंपल्सरी चेस है, ये बात भी आप ध्यान दीजिए। और अल्टी पल्टी फील्डर मौजूद, कैच का मौका, स्लीपर और इसी के साथ गौरीश कांबळे जो लगातार परेशान हो रहे थे, सुरेश मांजरेकर एक बहुत ही अच्छा विकेट चटकाते हुए अपने टीम के लिए दूसरा विकेट चला गया मैदान पर। डीजे ऑलराउंडर खिलाड़ी है, फिरकी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, वो आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये मायकल लोबो यांच्याकडून। अराउंड 11 रेडी या वर्षीच्या मोसमात नाताळ 25 डिसेंबर आणि या नाताळच्या दिवशी एक दरवर्षी मोठी स्पर्धा भरवली जाते रेडीमध्ये आणि त्या स्पर्धेसाठी खूप मोठं आयोजन असतं। रिचर्ड लोबो, मायकल लोबो त्यांची पुरी टीम असते आणि एक मोठं सुंदर असं आयोजन असतं त्या स्पर्धेचं नाताळच्या दिवशी। तो इसी बीच सुरेश मांजरेकर अगली गेंद लेकर और शॉर्ट आर्म पुल, मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर हवाई फायर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, थोड़ी सी छोटी गेंद मिली और एक बहुत ही आते आते कड़ा शॉट। ग्लेन के बल्लेबाजी में मिले 6 रन और 6 रन के साथ स्कोर आगे निकला 28 रन पर। अब चाहिए 11 रन मैच को जीतने के लिए और गेंदे बचे हैं 13 चेंडू 11 धावा सामना जिंकण्यासाठी। 100 रुपये बक्षिसाचा मानकरी ठरतोय जे मायकल लोबोने पुरस्कृत केलंय ग्लेन फर्नांडिस। और मिनी हेलिकॉप्टर कैच का मौका, लंगा पर फील्डर राधाकृष्ण पेडनेकर सेफ हैंड, कैच को दबोचते हुए विकेट चला गया। सुरेश मांजरेकर एक सफलता और दिलाते हुए, लेकिन कहीं ना कहीं एक शॉट भी लगा इस ओवर में उनकी गेंदबाजी पर। तो आने वाले 2 ओवर का खेल बाकी है और 2 ओवर में मैच को जीतने के लिए चाहिए 11 रन। 12 चेंडूत 11 धावा सामना जिंकण्यासाठी। शॉट लगा तो मैच आसान हो जाएगा एरॉन 11 रेडी क्रिकेट टीम के लिए। 12 गेंदों का खेल 11 रन, 12 चेंडू 11 धावा सामना जिंकण्यासाठी। प्रतीक अपने बॉलिंग मार्ग पर चौथे ओवर की शुरुआत, थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली मैदान पर, विकेट कीपर के साथ एक शॉट, थर्ड मैन कवर, पॉइंट कवर, स्वीपर कवर और शॉट ऑफ लेन गेंद खेलना चाहते थे, ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑन, एक वाइडेस्ट लॉन्ग ऑन, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। तो अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए 10 रन। 12 गेंदों में 10 रन। ओवर पिच गेंद इस बार ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग, बाउंड्री पर फील्डर जब तक आते गेंद को उठाते, उससे पहले मिड विकेट के फील्डर आते गेंद को उठाते, फील्ड करते
और जब तक थ्रो पहुंचता एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 बल्लेबाज है मैदान पर, एक और से नितेश राहुल और उन्हीं के साथ नितेश राहुल के साथ बल्लेबाजी कर रहे मैदान पर गजानन सूर्या जी। एक छक्का लगा चुके हैं बड़ा, सामने प्रतीक अगली गेंद लेकर। लाजवाब शॉट, ओवर पिच गेंद, डीप वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। कल से अराउंड 11 रेडी क्रिकेट टीम को स्कोर हो चुका है 36। 3 रन चाहिए सिर्फ मैच को जीतने के लिए। गिरोबा मित्र मंडळ आयोजित एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा, प्रथम पारितोषिक 44,444, ट्रॉफी साई एज्युकेशन अकादमी सागर मनोहर नांजी यांच्या वतीनं, द्वितीय पारितोषिक 22,222 आणि चषक पुरस्कृत केलाय तो गिरोबा मित्र मंडळ। मालिकावीरासाठी चषक व शूज कैलासवासी विवेकानंद राजाराम बर्डे यांच्या स्मरणार्थ श्री सुमित धुरी याचकडून, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक अशी बक्षीस आणि पुरस्कृत करतायत अमित हाडिये याचकडून। खूप धन्यवाद। प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, अंतिम सामना सामनावीर आणि बक्षीस पुरस्कृत करतायत ते तिरुमल्ला तिरुपती मल्टीस्टेट को क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा प्रबंधक आदरणीय श्री श्रीकृष्ण रेडकर यांचं काही वेळात आगमन होतं या मैदानात। तर तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। सामना संपतोय मैदानात, सामना संपलाय कारण तर एरॉन 11 रेडी क्रिकेट संघ सामना जिंकतोय आणि त्यानंतर अजूनही सामने आजच्या दिवसातील बाकी आहेत आणि आमच्या